अमरकंटकला जाताना आणि अमरकंटकवरून येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय निलगिरीची झाडं होती आणि ते बांबूचं वण आहे, बांबूची झाडं आहेत बघा सगळीकडे. आणि एक चांगली गोष्ट हवा सुटली आहे, पण बांबूची झाडं एवढी दाट आहेत, बांबूचं वन, त्यामुळे ती हवा आम्हाला जोरात लागत नाही आहे. हे बघा किती छान दिसतं, एकदम एकदम मस्त. हे बघा मागे बघायला तर काय सिनरी आहे, सुंदर एक नंबर. एक फोटो व्हायलाच पाहिजे. छान परिक्रमेच्या वाटेवर मस्त असे नजारे आपल्याला परिक्रमेत बघायला मिळतात. हे माझ्या परिक्रमेत हा एक आनंद आहे. नर्मदे हार ह्याचाही आनंद घेता येतो, कारण बांबूची झाडं दोन्ही बाजूला नर्मदे हार रस्त्या दोन्ही बाजूला कुठेच नव्हती जेवढी इकडे आहेत. आणि खूप मजा येते बघायला सुद्धा आणि चालायला सुद्धा. सावली पण आहे त्याच्यामुळे, आणि हवा सुटली तर बांबू एकमेकाला घासतात, एक वेगळ्या प्रकारचा आवाज पण येतो, करकर करकर असा. नर्मदे हार बघा आला आवाज कडक कर, कारण ते एकमेक दाटीने वाढलेले असतात ना, त्यामुळे हवेमुळे त्यांचं घर्षण होतं एकमेकाबरोबर, त्याचा आवाज येतो कटकट कटकट असा. नर्मदे हार हा लेफ्ट साईडला जो सिम्बॉल आहे ना, असा आडवा टी दिसतोय, या सरळ रस्त्याला एक मार्ग फुटलेला आहे. तर हा असा सिम्बॉल आहे. तर आपल्याला कळतं की बाबा इथे उजवीकडे एक वळण आहे. इथे कसला तरी बोर्ड पण लिहिलेला आहे, तर कसला बोर्ड आहे माहीत नाही, बघूया आपण. महानर्मदा परिक्रमा पथ म्हणून बोर्ड बघा कुठे लावलाय. तिथे 2-2, 3-3 रस्ते जिकडे मार्ग फुटलेले होते तिथे बोर्ड न लावता. अच्छा, हा इथून मला वाटतं जे लोक इकडे गेले असतील घाटावर, बरोबर, त्या घाटाच्या इकडून बाहेर पडायचा जो मार्ग आहे त्याच्यानंतर हा बोर्ड इथे त्यांच्यासाठी लावलाय. तिकडून जे लोक येतील, मी मगाशी बोललो ना घाटाच्या इथून तो एक रस्ता येतो, तो इकडून येऊन नंतर हा परिक्रमा पथ म्हणून इथे दिसतं. अच्छा, त्यांच्यासाठी बोर्ड लावलेला आहे. ओके, नर्मदे हार चांगली गोष्ट आहे. चला, त्यांना बरोबर आहे, ते बाहेर आल्यावर त्यांना कळायला पाहिजे की डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं. नर्मदे हार. ओके, म्हणजे आपण करेक्ट मार्गावर आहोत. नर्मदे हार. हा मैया, ओ माई, नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. हे बघा इथे डम्पिंग ग्राउंड आहे, सगळा कचरा जमा केलेला आहे, आणि ह्या स्थानाचं नाव आहे कचरा टोला. ह्या जागेचं नाव, सॉरी, कारण हीच म्हणजे ह्या नावाचं आपल्या तटावर म्हणजे उत्तर तटावर सुद्धा कचरा टोला म्हणून होतं. तर इथे कचरा टोला म्हणजे इथे कचरा डम्पिंग ग्राउंड आहे, कचरा जमा केला तो म्हणून इकडचं नाव कचरा टोला आहे. नर्मदे हर म्हणून तिकडे मी विचार करत होतो कचरा टोला म्हणजे काय आहे. तर इकडे कचरा जमा केला जातो म्हणून ह्याला कचरा टोला म्हणतात. अच्छा, ओके, चला. आणि इथून पुढून राईटला कुठेतरी गेल्यावर हा काय शिवाय घाट म्हणून, शिवा घाट म्हणून आहे. तिथं आश्रम पण आहे. तर बघू आपण रस्त्याचं विचारू आलो तरी किती लांब आहे त्या बघू.
आता 3-4 किलोमीटर राहत असेल तर परत आपल्याला यायला 3-4 किलोमीटर 8 किलोमीटर होईल. जवळ असेल तर नक्की आपण जाऊ. नर्मदे हर बघा, कचरा टोला. नर्मदे हर. आज हवा येते पण परत थांबते, परत येते. आणि ते बरोबर हवा एवढा जोरात नको एवढे की चालायला जमत नाही आपल्याला. अक्षरशः थकून टाकते ते आपल्याला. आपली एनर्जी कमी होते लेवल. नर्मदे हर. तशी तर हवा चालूच आहे. झेंडा लावलेला आहे. इथे तर आदर्श महाविद्यालय दिंडोरी लिहिलेलं आहे. शिक्षण अच्छा शाळा आहे इकडे. ह्याचा तर बोर्ड लावलेला नाहीये. घाटाचा समोर एक झेंडा हा आणि मंदिर सारखं आहे. विचारूया ना. संस्थान दिंडोरी. नहीं यहाँ पे घाट कितना लंबा है? घाट घाट अच्छा जो झंडे लगे हैं वहाँ पे वो मंदिर है. चालेल पुढे पण जाऊन विचारू. इथे तर जिल्हा शिक्षा एवं प्रशिक्षण म्हणून लिहिलेलं आहे. आतल्या बाजूला तर आपण चाललो आहोत. एक मुलगी आणि एक मुलगा पण येतो, त्याला विचारूया आपण. झेंडे तर जवळ आहे, मैया जवळ असेल तर हरकत नाही जायला आपल्याला. मध्ये हर. ते तर 1 किलोमीटर सांगतात आहे. जरा बघूया जाऊन आपण. 1 किलोमीटर किती काय सिटिंग्स आहे तिकडे चांगल्या आहे बघा. ते हा समोर पण बोलत नाही आहे. शाळा मोठी शाळा आहे, छोटी शाळा नाही आहे. प्रशस्त अशी शाळा आहे. बघा भरपूर प्रशस्त शाळा आहे. बाहेर बाईक्स वगैरे म्हणजे मला त्याची पण असणार. नर्मदे हर. कुठल्या तरी कोण बोलतच नाही. एक्सरसाइजसाठी इन्स्ट्रुमेंट वगैरे बनवलेले आहेत. आपल्याकडे मुंबईत वगैरे असतात ते पण बनवले. इकडे नाही. बालिका छात्रावास. अच्छा हा हा. इकडे प्रॉपर सगळी सुविधा केलेली आहे. नर्मदे हर. मैयाचं दर्शन घ्या. मागे आपल्याला मायची बघ्या तिकडून मग अमरकंटक तिथे दर्शन मिळाले. पण आता दर्शन मिळतंय बघा. नर्मदे हर. तिथे मंदिर आहे. आश्रम तर मला वाटतं बंद आहे बहुतेक. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप छान असं पात्र आहे मैयाचं बघा. नर्मदे हर. शंभो हर हर महादेव. आपण खाली तर जात नाही आहे. नर्मदे हर. इथूनच दर्शन घ्या. आश्रम बंद आहे बहुतेक. नर्मदे हर. इकडचं तर बंद आहे. तिकडे पण एक आश्रम आहे बहुतेक.
तिकडे जाऊन बघू, नाही तर मग बॅक टू द पायवाटी आहे. जसं आत बसलो तसं बाहेर पडू. नर्मदे हर. शासकीय आदर्श महाविद्यालय दिंडोरी. तिकडे जाऊन बघूया. नर्मदे हर. ये आश्रम चालू है क्या? कि वहाँ पे तो ताला लगा है. हे बघा इकडे इन्स्ट्रुमेंट आहेत बघा, मस्त असे नवीनच लावलेले आहेत. बापरे, जायचं मार्ग कुठला माहित नाही. आय थिंक इथून जायचं असेल, इथून जायचं. बघा म्हणजे किती छान दिसते. तिथे आपण छोटं रूप बघितलेलं, ठीक आहे तिथे जाऊन बघू. ते जायला हाच रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आवाज तर देत नाही आपल्याला. नर्मदे हर. आवाज तर देत नाहीये. नाहीये, जाऊ दे. तितक्या वेळात कोणतरी आवाज दिला असता आपल्याला. इकडे अशीच कंडिशन आहे, त्यामुळे आपण काही जायचं नाहीये. आपला वेळ वाया गेलेला नाहीये, कारण मैयाचं दर्शन झालं आपल्याला, त्याच्यातच आपल्याला आनंद आहे. चला नर्मदे मित्रांनो, हे जे कॅन्टीन आहे ह्या कॅन्टीनमध्ये परत समोसेच खाल्ले आहेत. ह्या कॉलेजमधली काही मुलं होती ती आलेली, त्यांनी चहासाठी विचारलं. आम्ही बोललो आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे काय मागितलं नाही, त्यांनी चहा सांगितली तर चहा आम्ही घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं समोसे, तर त्या समोस्याचे पण पैसे त्यांनीच दिले. आणि बघा इथे इन्स्ट्रुमेंट एक्सरसाइजचे लावलेले आहेत, खूप छान आहेत. म्हणजे मुलं खेळायच्या निमित्ताने ह्याच्यावर बसतात, पण त्यांचा एक्सरसाइज पण होतोय. मस्त असा परिसर आहे. आणि इकडे आर्ट्स कॉमर्स सायन्स शासकीय आदर्श महाविद्यालय दिंडोरीचं आहे. आणि तिकडे BEdचं कॉलेज आहे. आणि तिथे ते हे पण आहे, काय म्हणतात त्याला, राहण्याची सुविधा पण आहेत. आणि ते आमच्या बाजूला सर वगैरे आलेले, ते ट्रेनिंगसाठी आलेले होते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि ह्या BScच्या स्टुडंट आहेत आणि त्या ह्या कॉलेजमध्ये शिकतात आहे. चला आता आपण निघूया. इकडे जवळजवळ आपला अर्धा पाऊण तास गेलेला आहे. काय नाही, पोट भरलंय तसं. मैयाने आज समोसाची सोय केलेली वाटतं आपली. समोसेच खायचे आज, समोसा डे होता. समोसा अभी भोजन में भी समोसा. बस बस, कल मिठाई मिली थी दोपहर में. नर्मदे हर. एकदम ओसाड भाग आहे, एकदम ओसाड आहे पूर्ण. अजून आम्हाला 12-13 किलोमीटर चालायचं पुढच्या स्थानापर्यंत. इकडे 2 आश्रम होते, पण काय ते कुठली सुविधाच नाही. आम्ही आवाज दिला नर्मदे हर नर्मदे हर, पण रिप्लाय झाला नाही. असं जिथे आपल्याला प्रत्युत्तर मिळतं तिकडे आपण जातो. परिक्रमेत ही गोष्ट लक्षात ठेवा. समोर बोलणार नर्मदे जो करतो किंवा तुम्ही बोलला तो समोरून आश्रमनाथ देखील होतं की त्यांच्या इच्छेने ते आपल्याला बोलवतात. तिकडचं सगळंच गोड लागतं. नर्मदे हर.